नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 9 एप्रिल दुपारचे 1:30 वाजत आहेत. आज आपण आजचा, उद्याचा आणि परवाचा 9, 10 आणि 11 एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम सध्या ज्या काही सक्रिय आहेत त्या म्हणजे पश्चिमी आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय आहे, परंतु हा कमजोर असल्यामुळे या भागात हिमवृष्टीचा अंदाज नाहीये. तसेच पूर्व भारतापासून विदर्भ करत कर्नाटकपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरावर अँटीसायक्लॉन, अरबी समुद्रावर अँटीसायक्लॉन सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लॉन सक्रिय आहे, त्याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा या भागात होत आहे. त्याच्यामुळे या भागात मागील 2-3 दिवसापासून मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे काल रात्री पहाटेच्या वेळी विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे. त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार गडचिरोलीच्या उत्तर भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे. नागपूर, भंडाराच्या काही भागात पावसाचे ढग सक्रिय आहेत. उर्वरित गोंदिया अंशतः ढगाळलेला हवामान आहे. चंद्रपूरच्या भागात ढगाळलेला हवामान आहे. उर्वरित राज्यात कोणत्याच भागातून ढग सक्रिय नाहीत, फक्त विदर्भातच थोडेफार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच 9 एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील 2 दिवसाचा. तर आज सुद्धा विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व भागातून रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. ज्या भागात होईल त्या भागात मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आजच्या रात्रीसाठी म्हणजेच 9 एप्रिलच्या रात्रीसाठी व पहाटेसाठी राहील. त्याच्यानंतर नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, अकोला, बुलढाणा या सर्व पट्ट्यातून सुद्धा रात्रीच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा या भागातून नसेल. थोड्याफार क्षेत्रासाठी कुठेतरी हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर मेघगर्जनेसह होऊ शकते. उर्वरित धाराशिव, सोलापूर, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता काय नाही. या भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल. पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच 9 एप्रिलसाठी नाही आहे. त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच 9 एप्रिलसाठी नाही आहे. पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत सुद्धा कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता आजसाठी नाही आहे. त्याच्यानंतर 10 एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर परत एकदा विदर्भातच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस रात्री किंवा पहाटेच्या वेळी असेल. तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो उद्या म्हणजेच 10 एप्रिल साठी. तसेच सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता थोडीफार कमी दिसत आहे, पण जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, पण शक्यता खूपच कमी आहे. उर्वरित सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच 10 एप्रिलसाठी नाही आहे. खाली पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सुद्धा आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील. पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. आणि त्याच्यानंतर 11 एप्रिलला थोडंफार पाऊस जो आहे तो थोडाफार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येण्याचा अंदाज आहे. म्हणजेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे जे आहेत अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना या सर्व पट्ट्यातून जो पाऊस विदर्भात पडत होता तो थोडाफार या भागात येण्याचा अंदाज आहे. या भागात 11 एप्रिलला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. तुम्ही म्हणताल की आमच्या भागात पाऊस झाला नाही, पण हा जो पाऊस असतो हा सार्वत्रिक असा नसतो. अवकाळी पाऊस असतो, उन्हाळी पाऊस असतो. ज्या भागात ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात होते त्या भागातच एका दुसऱ्या गावासाठी हा पाऊस
होतो त्याचप्रमाणे 11 एप्रिलला या भागात पाऊस थोडाफार राहील. उर्वरित विदर्भातील हे सर्व जिल्हे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 11 एप्रिलला राहील. तसेच सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता 11 एप्रिलला सुद्धा कमीच दिसत आहे. बदल झाला तर आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. इकडे पालघरपासून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आकाश पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील. पावसाची शक्यता 11 एप्रिलला सुद्धा नाही आहे. आणि आपण जो पाऊस सांगितला होता दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागातला जो पाऊस आहे हा थोडाफार पुढे ढकलला आहे, डिले झालेला आहे. म्हणजेच हा थोडाफार पाऊस 14, 15 आणि 16 एप्रिलला होण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात थोडंफार 14, 15, 16 एप्रिल रोजी पावसाचा अंदाज राहील. त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ. तर हा झाला आपला हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने पुढील 3 दिवसासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर विदर्भातील सर्व जिल्हे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, वाशिम, नांदेड, लातूर, परभणी, बुलढाणा या सर्व पट्ट्यात हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच सोलापूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यातून हलका मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच 9 एप्रिलसाठी दिलेला आहे. आपला अंदाज फक्त विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या सर्व पट्ट्यातूनच पावसाचा अंदाज आहे. आणि नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती या भागात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. उर्वरित या भागात काय आपण पावसाचा अंदाज आजसाठी दिलेला नाहीये. त्याच्यानंतर 10 एप्रिलला हवामान खात्याने गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने 10 एप्रिलला मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर 11 एप्रिलला हवामान खात्याने यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आज, उद्या आणि परवा पुढील 3 दिवसात विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. त्याच्यानंतर 13, 14, 15 आणि 16 या भागात थोडंफार पाऊस जो आहे तो मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ. याच्यात बदल पण होतात त्यामुळे त्यावेळी तशा अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ. बाकी तुमच्या जिल्ह्यात जर पुढील 3 दिवसात पाऊस झाला तर आपल्या इंस्टाग्रामच्या हवामान अलर्ट या आयडीवर व्हिडिओ काढून नक्की पाठवा. तुमच्या गावाचं नावसुद्धा पाठवा. आपण तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा. धन्यवाद मित्रांनो.